विषय विज्ञान प्रकरण 15 ध्वनी. प्रश्न 1. एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासून कशाची निर्मिती होऊ शकते? ध्वनीची निर्मिती होऊ शकते. प्रश्न 2. नादकाटा कशापासून बनलेला आहे? धातूपासून नादकाटा बनलेला आहे. प्रश्न 3. नादकाट्याच्या सभोवतालच्या हवेची स्थिती दाखवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? उभ्या रेषांचा वापर केला जातो. प्रश्न 4. नादकाट्याच्या हवेची स्थिती दाखवण्यासाठी केलेल्या उभ्या रेषांचे अंतर कसे असते? समान. प्रश्न 5. उभ्या रेषांच्या मधील अंतर समान आहे याचा अर्थ काय? हवेतील वायूचे रेणू एकमेकांपासून सरासरी सारख्याच अंतरावर आहेत आणि त्यामुळे हवेचा सरासरी दाब A, B आणि C या तीनही ठिकाणी सारखाच आहे. प्रश्न 6. भुजा केव्हा कंप पावायला सुरुवात होते? आधाराच्या मदतीने नादकाटा कडक रबरी तुकड्यात आपटल्यावर भुजा कंप पावायला सुरुवात होते. प्रश्न 7. हवेचा दाब तुलनेने केव्हा वाढतो? नादकाट्याच्या भुजा एकमेकांपासून दूर गेल्यास भुजा लगतची बाहेरील हवा दाबली जाते तेव्हा हवेचा दाब तुलनेने वाढतो. प्रश्न 8. संपीडन कशाला म्हणतात? उच्च दाब आणि उच्च घनतेच्या भागाला संपीडन म्हणतात. प्रश्न 9. विरलन कशाला म्हणतात? कमी दाब आणि कमी घनतेच्या भागाला विरलन म्हणतात. प्रश्न 10. ध्वनितरंग कशाला म्हणतात? भुजांच्या अशा प्रकारच्या सतत अतिशय वेगाने वाहणाऱ्या नियतकालिक हालचालीमुळे हवेत संपीडन व विरलन यांची मालिका निर्माण होते व नादकाट्यापासून दूरपर्यंत पसरत जाते. यालाच ध्वनितरंग म्हणतात. प्रश्न 11. आपल्याला ध्वनी ऐकल्याची केव्हा जाणीव होते? ध्वनितरंग कानावर पडल्यास कानातील पडदा कंपित होतो. त्याद्वारे विशिष्ट संदेश मेंदूपर्यंत पोहोचून आपल्या ध्वनी ऐकल्याची जाणीव होते. प्रश्न 12. कोणत्या माध्यमातून लहरीच्या रूपाने प्रवास करून ध्वनी आपल्या कानापर्यंत पोहोचतो? हवा, पाणी किंवा स्थायूसारख्या माध्यमातून. प्रश्न 13. ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी कोणत्या माध्यमाची आवश्यकता असते? हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते. प्रश्न 14. कोणता पंप चालू केल्या हंडीतील हवेचे प्रमाण कमी होते? निर्वात पंप. प्रश्न 15. विद्युत घंटेच्या आवाजाची पातळी केव्हा कमी होते? जेव्हा हवेचे प्रमाण कमी होईल तेव्हा विद्युत घंटेच्या आवाजाची पातळी कमी होईल. प्रश्न 16. निर्वात पंप बऱ्याच वेळ चालू ठेवलेला काय कमी होते? हंडीतील हवा कमी होते. प्रश्न 17. विद्युत घंटेचा आवाज अतिक्षीण केव्हा ऐकू येतो? निर्वात पंप बऱ्याच वेळ चालू ठेवल्यास हंडीतील हवा कमी होते तेव्हा विद्युत घंटेचा आवाज अतिक्षीण ऐकू येतो. प्रश्न 18. टिंबटिंबवर हवा नाही, चंद्रावर. प्रश्न 19. दोन अंतराळामध्ये काय नसल्याने त्यांच्यामध्ये माध्यमामार्फत होणारे ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही? ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक माध्यम नसल्याने. प्रश्न 20. अंतराळवीर कोणते तंत्रज्ञान वापरून एकमेकांशी संवाद साधतात? भ्रमणध्वनीसारखे तंत्रज्ञान. प्रश्न 21. कोणाला प्रसारणासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते? भ्रमणध्वनीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट लहरींना. प्रश्न 22. विरलन आणि संपीडन मिळून काय तयार होते? तरंगाचे एक आवर्तन. प्रश्न 23. एका सेकंदात हवेत किती आवर्तने तयार होतात? एका सेकंदात नादकाट्याच्या भुजा जितक्या वेळा मागे पुढे होतील तितकी आवर्तने होतात. प्रश्न 24. ध्वनितरंगाची वारंवारता म्हणजे काय? एका सेकंदात हवेत निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजे ध्वनितरंगाची वारंवारता होय. प्रश्न 25. वारंवारता कोणत्या एककात मोजली जाते? हर्ट्झ. प्रश्न 26. एका सेकंदात एक कंपन झाले तर त्या कंपनाची वारंवारता केवढी असते? 1 हर्ट्झ एवढी असते. प्रश्न 27. नादकाटा एका सेकंदात किती वेळा कंप पावतो? 512 वेळा. प्रश्न 28. नादकाट्याच्या कंपनामुळे एका सेकंदात किती आवर्तने निर्माण होतात?
512 आवर्तने. प्रश्न 29. ध्वनीची वारंवारता किती असते? 512 हर्ट्झ इतकी. प्रश्न 30. एखादा नादकाटा किती वारंवारतेने कंप पावेल हे कशावर अवलंबून असते? भुजांचा आकार, लांबी, जाडी आणि तो नादकाटा कोणत्या पदार्थापासून बनलेला आहे यावर. प्रश्न 31. कशानुसार तरंगाची रचना बदलते? हवेच्या स्तंभांच्या उंचीनुसार तरंगांची रचना बदलते. प्रश्न 32. ध्वनीची वारंवारता मोजणारे ॲप कशावर उपलब्ध होऊ शकते? भ्रमणध्वनीवर. प्रश्न 33. ध्वनी तरंगाच्या वेगवेगळ्या वारंवारतेमुळे कशाची निर्मिती होते? स्वरांची. प्रश्न 34. संगीतामध्ये स्वर निर्मितीसाठी कशाचा वापर केला जातो? वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांचा. प्रश्न 35. तंतुवाद्ये कोणती? सतार, व्हायोलिन, गिटार इत्यादी तंतुवाद्ये आहेत. प्रश्न 36. फुंकवाद्ये कोणती? बासरी व सनई इत्यादी फुंकवाद्ये आहेत. प्रश्न 37. कंपनाची वारंवारता कशी बदलते? तंतुवाद्यामध्ये वापरलेल्या तारांवरचा ताण कमी जास्त करून तसेच तारेच्या कंप पावणाऱ्या भागाची लांबी बोटांनी कमी जास्त करून कंपनाची वारंवारता बदलली जाते. प्रश्न 38. बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभांची लांबी कमी जास्त कशी केली जाते? बासरीसारख्या फुंकवाद्यात बोटांनी बासरीवरची छिद्रे दाबून किंवा मोकळी करून केली जाते. प्रश्न 39. सा या स्वराची वारंवारता किती? 256 हर्ट्झ इतकी. प्रश्न 40. रे या स्वराची वारंवारता किती? 280 हर्ट्झ. प्रश्न 41. ग या स्वराची वारंवारता किती? 312 हर्ट्झ. प्रश्न 42. म या स्वराची वारंवारता किती आहे? 346 हर्ट्झ इतकी. प्रश्न 43. प या स्वराची वारंवारता किती? 384 हर्ट्झ. प्रश्न 44. मानवामध्ये ध्वनी कोठे निर्माण होतं? स्वरयंत्रामध्ये. प्रश्न 45. स्वरयंत्र कोठे असते? श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस असते. प्रश्न 46. ध या स्वराची वारंवारता किती? 426 हर्ट्झ. प्रश्न 47. नी या स्वराची वारंवारता किती? 480 हर्ट्झ. प्रश्न 48. स्वरयंत्रामध्ये किती स्वरतंतू असतात? 2. प्रश्न 49. कोठून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते? स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून. प्रश्न 50. फुफ्फुसातील हवा स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व कशाची निर्मिती होते? ध्वनीची निर्मिती होते. प्रश्न 51. कोणते स्नायू तंतूवरील ताण कमी जास्त करू शकते? स्वरतंतूंना जोडलेले स्नायू. प्रश्न 52. पुरुषांचे स्वरतंतू किती मिलीमीटर लांब असतात? 20 मिलीमीटर. प्रश्न 53. स्त्रियांचे स्वरतंतू किती मिलीमीटर लांब असते? 15 मिलीमीटर. प्रश्न 54. कोणामध्ये स्वरतंतू अगदी लहान असतात? लहान मुलांच्या मध्ये. प्रश्न 55. आवाजाची निर्मिती कशापासून होते? ध्वनिक्षेपकापासून. प्रश्न 56. ध्वनिक्षेपकांची अंतर्गत रचना कोणती असते? आडव्या छेदाच्या रूपात असते. प्रश्न 57. कशामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते? गुंडाळलेल्या कुंतलातून विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्यामुळे. प्रश्न 58. दोन चुंबक एकमेकांजवळ आणल्यास त्यांची हालचाल कशानुसार होते? त्यांच्या स्थितीनुसार होते. प्रश्न 59. कशानुसार कुंतल मागे पुढे हलू लागते? कुंतलाद्वारे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रानुसार. प्रश्न 60. कशाचा वापर करून खूप मोठ्या पातळीचा आवाज निर्माण केला जाऊ शकतो? ध्वनिक्षेपकाचा वापर करून. प्रश्न 61. ध्वनिक्षेपकाचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो? सार्वजनिक ठिकाणी. प्रश्न 62. ध्वनीची पातळी किती डेसिबलपेक्षा जास्त असल्यास तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरतो? 100 डेसिबलपेक्षा जास्त असल्यास. प्रश्न 63. ध्वनी व ध्वनी निर्मितीचा अभ्यास करताना कशाची काळजी घ्यावी लागते? निर्माण होणाऱ्या ध्वनीचा इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते. प्रश्न 64. कोणत्या प्रमुख कारणांच्या मध्ये ध्वनी प्रदूषणाचा समावेश होतो? पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या व सामाजिक आरोग्य बिघडणाऱ्या प्रमुख कारणांच्या मध्ये.